नमस्कार मित्रांनो, मी ललित गायकवाड. तर मित्रांनो, आज आपण परिस्थिती या विषयावर थोडक्यात बोलूया. परिस्थिती काय असते? प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. प्रत्येकजण जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम फेस करत असतो आणि पुढे जात असतो. तशी माझी काहीशी गंमत आहे. मी 10वीत असताना माझे वडील वारले. माझ्यावर माझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. मला 3 बहिणी, आम्ही 2 भाऊ आणि आई असा आमचा परिवार आहे. तर मी 10वीत असताना वडील वारल्यानंतर 11वीत ॲडमिशन घेतलेले होते. 11वी सायन्सला माझे ॲडमिशन होते. तर वडील वारल्यानंतर आता असे वाटले की आपल्याला आपले कॉलेज, आपले शिक्षण आता हे सगळं बंद करावं लागणार आणि आपल्याला घरी शेती आहे तर शेती करावी लागणार. तर मी 11वी सायन्स हे कसं तरी पूर्ण करून माझ्या गावात मी 12वी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं आणि तिथे शिक्षकांना सांगितलं की मी कॉलेज येऊ शकत नाही, मी डायरेक्टली एक्झामला येणार. तर ते शिक्षक बोलले की ठीक आहे, अधूनमधून तरी येत जा आणि थोडा तू अपडेट राहत जा. मग मी तसं केलं आणि मी माझी 12वी पूर्ण केली. त्याचबरोबर मी घरी शेती करत होतो. माझा संपूर्ण मी शेतीमध्ये जास्त घालत होतो, कारण की परिस्थिती तेवढी हालाकीची होती. आणि त्याचबरोबर मी माझे शिक्षण आता पूर्ण करत होतो. माझी 12वी झाली, त्यानंतर आता पुढे करायचं काय म्हटलं, आता सोडूनच देऊया. पण नाही. तर ज्यावेळेस आपल्यावर काहीतरी वाईट वेळ येते त्यावेळेस आपले नातेवाईक, आपले जवळचे हे आपल्यापासून लांब जात राहतात, कारण की त्यावेळेस आपल्याला कोणाच तरी सपोर्ट हवा असतो, कोणाच तरी मदत हवी असते. त्यावेळेस असे आपले जवळचे जे नातेवाईक असतात ते दूर जात असतात. ते आपल्याला सपोर्ट करत नाही, ते आपल्याला कुठली मदतही करत नाही. अशा वेळेस आपल्याला आपले मित्र काय मिळतात. त्यावेळेस माझा एक मित्र होता, आहे, अजूनपर्यंत मला साथ देतो आहे. त्याने मला FYला म्हणजे 13वीला ॲडमिशन घ्यायला लावले. मी SY केले. त्यानंतर मी गॅप दिला, कारण की मला एवढं हँडल होत नव्हतं. आणि मी नंतर TY कंप्लीट केलं. सायकोलॉजी माझा स्पेशल सब्जेक्ट होता आणि माझं शिक्षण कंप्लीट केलं. हा प्रवास इतका सोपा नव्हता. कोणाच तरी साथ होती एका मित्राची, म्हणून तो पूर्ण झाला. आणि याबरोबर माझे शिक्षण तर चालूच होते, पण माझ्या फॅमिलीतही सगळे शिकत होते. त्याचबरोबर आम्ही घरी शेतातही काम करत होतो आणि शिकतही होतो. अशा परिस्थितीत माणूस घडत असतो आणि मी घडलो, म्हणून मी आज काहीतरी करतो आहे.